मी गेलेली इंदोरला आणि माझं लक्ष गेलं ते कवठ्या महाकालकडे आणि कवठ्या महाकालने सुद्धा मला पाहिलं. मला बघताच मी सरळ महेश कोठारे यांना फोन केला. पण दादा मला म्हणाले, की हा कवठ्या महाकाल पिझ्झा आहे, जो तुम्हाला आमच्या स्टॉलवरती मिळणार आहे. हा युनिक पिझ्झा बनवण्यासाठी दादांनी फ्राय पॅन मध्ये थोडं बटर, कॉर्न आणि सिमला मिरची, पनीर सुद्धा ऍड केलं आहे. अशा प्रकारे दादांनी पिझ्झाची टॉपिंग तर बनवली. इथे मी ठरवलेलं की लक्ष्मीकांत सरांचा बदला तर मी घेणार कवठ्या महाकालशी. त्यासाठी तर माझी आतुरता वाढत चाललेली. अचानक दादांनी तो पिझ्झा एका मोल्ड वरती ठेवला आणि बघते तर काय कवठ्या महाकालचा मोल्ड दादांनी बनवून घेतलेला आहे. त्यांनीही मला सांगितलं की मी मराठी पिक्चर बघितला ज्याचं नाव होतं धडाकेबाज आणि त्यामध्ये होता कवठ्या महाकाल, म्हणून हा कवठ्या महाकाल पिझ्झा दादांनी इन्व्हेंट केला. तेलामध्ये गेलेला आहे हा पिझ्झा आणि दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन फ्राय होईपर्यंत त्या कवठ्या महाकालला चांगली शिक्षा दिलेली आहे. म्हणजे आज इथे महेश कोठारे सरांचा आणि लक्ष्मीकांत सरांचा बदला पूर्ण होणार आहे. हा कवठ्या महाकाल पिझ्झा बघून तुम्हाला मराठी धडाकेबाज पिक्चरची आठवण आली की नाही ते कमेंट मध्ये तर नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा युनिक पिझ्झा टेस्ट करायचा असेल तर नक्की इंदोरच्या सराफा खाऊ गलीला व्हिजिट करा.